परड्या घेऊन आले मी. काय करत आहे भाजी? मेथीची भाजी केली होती. कालचा उपवास कधी सोडला? आता सोडला. तो गाडी कसं काल उपवासाला? काल भूक लागली का तुम्हाला? भूक लागली होती उपवासाला काल? गायचा गोठा होता मोठा. 7-8 गाय होत्या मोठ्या मोठ्या सगळ्या. तिथं ना आपण गेलो खाली तिकडं बंडूच्या इकडे गेलो तिकडे बघ. तिकडे गेलो ना खाला पडून तिकडे त्यांचं घर होतं. तिथं आजीचं घर होतं. कोण आहे? हाक मारतो. हाक मारतो. आजीचं घर होतं. माझी सासूबाईचं घर, सासूचं घर होतं. मग आम्ही जर सुट्टीमध्ये म्हणत होतो. पप्पा छोटा होता, महेश आणि आत्या छोटे होते ना, तेव्हा आम्ही इथं यायचो. एक मुला सुट्टीमध्ये महिन्याभर राहायचो आम्ही इथं. आणि तिथं बाजूने तर इथे ना सगळं असं पाणी होत होतं. पाठ होतं छोटं पाण्याचं पडत. मग तिथे पप्पा त्या अंघोळकडे बसायच्या. दादा आणि तायडी छोटी म्हणजे त्या मुलाच्या मुलं छोटे छोटे एवढे होते ते त्या अंघोळकडे बसायचे. मस्त होतं. आमची सासू थोड्या पातोड्या भाटोड्या काय काय ठेवायचे आम्हाला खायसाठी. आणि झोपाची सकाळ उठेपर्यंत आमची सासू आमच्या भाकऱ्या बनवून ठेवायची. सगळी भाकरी भाजी बनवून ठेवायची. उठा खावा म्हणून. सासू चांगली होती, खूप चांगली होती.